गॅरी कॉर्पाव हा एकेकाळी बुद्धिबळातील जगज्जेता होता. बुद्धिबळातील अनेक दिग्गजांना कॉर्पावने लीलया पराभूत केले आहे. 3 वर्षाच्या मिशा ऑसिपॉव बरोबर खेळण्यासाठी या जगज्जेत्या खेळाडूला निमंत्रण दिले गेले. खेळताना डाव बरोबरीत सोडवण्याची ऑफर कॉर्पावकडून मिशाला दिली जाते. ते मूल ती ऑफर मान्य करीत नाही. मिशाच्या खेळी पाहताना कॉर्पावच्या चेहऱ्यावरील भाव आवर्जून पाहायला हवेत. कॉर्पावला त्याच्या चाली कौतुकास्पद वाटत आहेत. निदान त्याच्या चेहऱ्यावरून तसे वाटते. मुलासाठी देण्याला आलेली 10 मिनिटाची मुदत संपल्याने पुढे तो डाव बरोबरीत सुटला असे जाहीर केले जाते. डाव बरोबरीत सुटल्याचे जाहीर केल्यावर डाव जिंकण्याची संधी हुकली म्हणून 3 वर्षाच्या मुलाचे डोळे पाण्याने भरतात. 1800 एवढे एलो रेटिंग असणाऱ्या खेळाडूसाठी दिली जाणारी कोडी मिशा सोडवू शकतो. हे सारेच न पटणारे आहे, पण याचा व्हिडिओ आता पाहता येतो. एवढे शहाणपण आले कुठून? पूर्वजन्मातील पुण्याईशिवाय हे शक्य नाही. टोनी नावाचा 8 वर्षाचा एक मुलगा एका चेस मास्टरला हरवतानाचा हा व्हिडिओ आहे. खेळताना टोनी सतत टी-शर्ट चावत आहे. दोन्हीही खेळाडूंच्या चेहऱ्यावरील भावनांकडे लक्ष द्या. बुद्धिबळ हा जगभरातील अनेक देशात खेळला जातो. या खेळात स्मरणशक्तीचा, कल्पकतेचा कस पणाला लागत असतो. जिंकणारे खेळाडू हे कल्पक असावे लागतात. अनपेक्षित चाल करणारे खेळाडूच सामान्यपणे खेळ जिंकतात. विशिष्ट चाल करीत असताना डाव पुढे कसा सरकेल याचे गणित सतत करावे लागत असते. हजारो तासांची तपश्चर्या केल्यानंतरच खेळाडूंमधून मास्टर्स, ग्रँडमास्टर्स घडत असतात. पटावरील 64 चौकोनात खेळल्या जाणाऱ्या या खेळामध्ये खऱ्या अर्थाने कसबी असणारे खेळाडूच पुढे टिकू शकतात, जिंकतात. कॉर्पावला विचार करायला लावणारी चाल मिशा करीत आहे. कॉर्पावच्या चेहऱ्यावरून हे कळू शकते. पूर्वजन्मात टोनी किंवा मिशा बुद्धिबळ खेळत होते का? माहीत नाही. मूळ जन्माला येताना पूर्वजन्मातून काहीतरी घेऊन येते हे विज्ञान मान्य करीत नाही. पण पूर्वपुण्याई असल्याशिवाय हा खेळ सफाईदारपणे खेळता येणार नाही. आपण पूर्वीच्या जन्मात कोण होतो हे फार थोड्या मुलांना आठवते. बहुसंख्य माणसांना ते कधीच आठवत नाही. पण जन्माला येताना सोबत पूर्वसंचित येत असते हे मात्र निश्चित. जीव गेल्या जन्मातील संचित घेऊन जन्म घेत असतो. याविषयी आपली मते काय आहेत ती कळवावीत ही विनंती आहे. धन्यवाद.